केडी सर कसे आहेत बॉस? नाही अजून क्रिटिकलच आहे. हे बघा बॉस, तुम्ही ना अजिबात टेन्शन घेऊ नका. अहो आपल्या केडी सरना ना काहीच होणार नाही. आम्ही सगळे मिळून आहे ना देवाकडे प्रार्थना करतोय. मैंने भी दरगाह पे चद्दर चढ़ाई. बॉस केडी सर को कुछ नहीं होगा. बॉस, आपले केडी सर ना फायटर आहेत. मोठमोठ्या क्रिमिनल समोर त्यांनी कधी गिव्हअप नाही केलं. या सिच्युएशन मध्ये पण ते गिव्हअप नाही करणार बॉस. बॉस टेन्शन नका घेऊ आणि काही लागलं तर फोन करा. ओके, मी करेन फोन. बाय. वो काळजी का काळजी. हो करा. केदार, खूप माज आला होता ना तुला. मला पायघड्या घालायला लावल्यास, पूर्ण फॅमिली समोर माझी लायकी काढलीस, मला माझ्या बापाच्या नजरेत उतरवलंस. अरे खूप काय केलं. आता जरा आराम कर. दुखतंय ना, ते आले की मी त्यांना सांगते. हा, तू काळजी करू नकोस. डॉक्टर म्हणालेत की तू आउट ऑफ डेंजर आहेस. तू लवकर बरा होशील. मी बघते डॉक्टर कुठे आहेत. हा बॉस, बॉस, मला रक्त कोणी दिलं? हा, कोणी दिलं मला रक्त? अरे तुझा ब्लड ग्रुप खूप रेअर आहे ना, तर ते रक्त सापडतच नव्हतं लवकर. आम्ही खूप प्रयत्न केले, म्हणजे कौशिकी मॅडमनी पण खूप प्रयत्न केले, मी सुद्धा खूप प्रयत्न केले. पण मग नंतर एक डोनर तयार झाले तुला रक्त द्यायला, आणि त्यांनी दिलंय तुला रक्त. खरंच, मी खरं सांगते. मी डॉक्टरांना बोलवून आणते. कौशिकी मॅडम, एक आनंदाची बातमी आहे. केदारला शुद्ध आली आहे. थँक गॉड. पप्पा पावला. कौशिकी, हा, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊया का? तारिणीचाच फोन आहे. एक गुड न्यूज आहे. काय केदारला शुद्ध आली आहे. काय सांगतेस काय? हो. गणपती बाप्पा, तुझे उपकार मी कधी विसरणार नाही रे. आपण निघूया. हो हो, मी तारिणीशी 2 मिनिटं बोलून घेते, मग आपण बोलूया. हा हा, बोल तारिणी. कौशिकी मॅडम, मला कळतंय आता तुम्हाला काय वाटतंय ते, पण तुम्ही बाबांना आत्ता इकडे घेऊन नाही आला तर चालेल का ग, काय झालं? म्हणजे केदार जसा शुद्धीवर आला तसा त्यांनी पहिला प्रश्न हाच विचारलाय की त्याला रक्त कोणी दिलं. हां, आत्ता मी त्याला काहीतरी उत्तर दिलंय, पण जर बाबा इकडे आले तर बाबा ओघाओघात त्याला खरं सांगून टाकतील, आणि मग केदार परत त्यांना काहीतरी वाईट बोलेल, ज्याच्यामुळे बाबांनाही वाईट वाटेल. त्याच्यापेक्षा तुम्ही जर त्यांना नंतर भेटायला घेऊन आलात तर चालेल. हो चालेल ना, काहीच हरकत नाही. पण ते ऐकतील का? तुम्ही त्यांना समजावणार कसं? नाही नाही, तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. कसं हँडल करायचं ते मी बघते. तू फक्त केदारची काळजी घे. आणि तुला काही लागणार आहे का? इकडनं काही पाठवू का? नाही. ओके ओके, फाईन. काळजी घे. हां, ओके, सी, बाय. चल 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 निघूया. प्रमोद, प्रमोद, गाडी काढ रे बाबा. दया काका, मी काय म्हणते, आपण उद्या जाऊया ना त्याला भेटायला. दया काका, त्याला आत्ता शुद्ध आली आहे ना, त्याला जरा आराम करू दे. मी एक काम करते, मी आज जाऊन येते, चेक करते, आणि आपण उद्या जाऊ. उद्या निवांत जाऊ, त्याच्याशी गप्पा मारू. नाही, मला सुद्धा आत्ताच जायचंय ग. मला त्याला बघायचंय ग कौशिकी. मी त्याला त्या तशा अवस्थेत बघून माझी काय अवस्था झाली ती बघितली होतीस ना तू. आता त्याला शुद्ध आले तर मला त्याला एकदा डोळे भरून बघू देत ना. त्याला एकदा बघितलं ना की मला बरं वाटेल. खरं सांगतो तुला. चल. हो 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 हो, दया काका, मला कळतंय, पण ऍक्च्युली काय झालं? केदारला काही? नाही, केदारला काहीच झालं नाही. मग केदार इज ॲब्सोल्युटली फाईन. दया काका, आत्ता मी जे काही सांगते ते शांतपणे ऐका. हे बघा, त्याला आत्ता शुद्ध आली आहे.
तुम्हाला बघून त्याला उगाच राग आला, तो अस्वस्थ झाला तर त्यालाच त्रास होणार. त्याच्यापेक्षा मी बोलते त्याच्याशी, आपण उद्या निवांत जाऊ ना. त्या काका, तुम्हाला काय वाटतंय ते मला कळत आहे, पण आता आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे? आणि युवराज तुमच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो तर तुम्ही त्याला अधवा बोलतात. तो केदार कसाही वागला तरी तो शहाणा, पण माझा युवराज तुमच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतोय तर तो नालायक. अहो, तुमच्या सख्ख्या मुलाला सोडून त्या बाहेरच्या मुलासाठी बस तुम्ही- बस बस पद्मिनी, बाहेरचा नाही आहे तो, माझ्याच रक्ताचा आहे तो. तोही सख्खा मुलगा आहे माझा. आणि युवराजची चुका एवढी वर्ष पोटात घातल्यात मी. केदार तर काही चुकही करत नाही. त्याच्या मनातला राग योग्यच आहे. त्यामुळे तू उगाच त्याला शिव्या शाप देणं बंद कर आता. आता त्याला फक्त आणि फक्त आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाचीच गरज आहे. एवढ्या मोठ्या हल्ल्यातनं थोडक्यात बचावलाय तो. काय केदार वाचला? थँक गॉड केदार वाचला. हो, त्याची काहीतरी फार मोठी पुण्याईच असणार, म्हणूनच देवाने त्याला वाचवलंय. एवढी वर्ष एक बाप म्हणून मी केदारची कसलीही काळजी घेऊ शकलेलो नाही. पण नाही, आता नाही. आता एक बाप म्हणून मी त्याच्यासाठी सगळं करणार. मग तुला पटो किंवा न पटो, कळलं?